The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। यो धम्मां पश्यति सोमं पश्यति यो मं पश्यति सो धम्मं पश्यति। पूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने केलेल्या महान धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज वर्षावास पर्वातील या महान मंगलमय सायंकाळच्या प्रहरी आपल्या मुंबई नगरीतील अणुशक्तीनगर परिसरातील बौद्ध रहिवासी संघ वर्षावास प्रवचन मालिका समिती आयोजक TIFR कॉलनी बुद्धिस्ट ग्रुप लुंबिनी बुद्ध विहार अणुशक्तीनगर मुंबई आणि ज्यांच्या निमित्ताने आम्हाला कळंबे साहेबांनी वारंवार संपर्क साधला असे कालकथित स्मृतिशेष बाबा तुकाराम राघोजी कळंबे यांच्या 5व्या स्मृती दिनाचे औचित्य साधून आपल्या येथे हा धम्मदेसनेचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। तेव्हा या धम्मदेसनेला श्रवण करण्यासाठी आपल्या मुंबई परिसरातील सर्वच श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे। बघा, आम्हाला फार हर्ष होतो आहे एवढ्या मोठ्या संख्येने आपण धम्मदेसनेसाठी इथे उपस्थित आहात। मुंबईसारख्या महानगरामध्ये जिथे माणसांना वेळ कमी पडतो आहे अशा नगरामध्ये आपण वास्तव्य करताय आणि एवढ्या संख्येने लांब लांबूनही काही उपासक मंडळी इथे उपस्थित आहे, तेव्हा तुम्हा सर्वांच्याच प्रती मी विशेष मंगलमैत्री व्यक्त करतो। गेल्या अनेक दिवसांपासून धम्माचा प्रचार आणि प्रसार करीत असताना दी ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वत्र बुद्धाची वाणी पोहोचत आहे आणि त्यातच या धम्मदेसना आपल्यापर्यंत पोहोचल्या कारणाने कळंबे साहेबांनी चंदनशिवे साहेबांनी आमच्याशी संपर्क साधला आणि आम्हाला विनंती केली की भंते आमच्याकडे धम्मदेसनेसाठी येण्याची आमची विनंती मान्य करावी। तारखेचा थोडासा गोंधळ होत होता। गोंधळ यासाठी होत होता की रोजच्या रोज लोकांचे अनेक लोकांचे कॉल येतात की धम्मदेसनेसाठी आमच्याकडे या आणि ऑलरेडी बघा आता सध्या जर तुम्ही म्हणाल तर
10 जानेवारीपर्यंत शेड्यूल पूर्ण पॅक आहे. रोजच धम्मदेसना असतात कुठे ना कुठे. वर्षावासाचा पिरियड जरी असला तरी बघा धम्मप्रचाराला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. नवीन नवीन लोकांना धम्माची गोडी लागत आहे आणि म्हणून बघा आपली विनंती आम्ही मान्य केली आणि इथे पोहोचलो आहे. तुम्ही बरेच जण, मला वाटतं हे सायन्स भाभा सायन्स सेंटर आहे काहीतरी, मला आठवतं आहे, मला 10 वर्ष झाली असतील. इथे आल्यानंतर माझ्या लक्षात आलं, वाघमारे साहेबांना मी बोलताना आता गेस्ट हाऊसमध्ये म्हणालो की मला असं वाटते मी इथे आलो होतो. एक 4-5 भंते होतो आम्ही, तेव्हा मला माहिती नाही की कुणाकडे आलो होतो काय. हे समोरचं तर नव्हतं तेव्हा, फक्त हे एवढं विहार वगैरे होतं. इथे रूम पण आहे. तर आलेलो आम्ही तेव्हा. आणि त्यानंतर आता इथे आल्यानंतर हे सर्कल आणि हा रस्ता वगैरे पाहिल्यानंतर मला लक्षात आलं की आपण इथे आलेलो आहे. दुसऱ्यांदा मी इथे आलो आहे, तेव्हा मात्र कोणी नव्हतं इथे. आता आपण एवढ्या संख्येने आहात आणि म्हणून मला हर्ष होतो आहे तुम्हा सर्वांना पाहून. गरुड साहेबांनी त्यांची ओळख सांगितली. त्यांची बहीण नंदनवन कॉलनी औरंगाबादमध्ये वास्तव्य करते आहे. आमचा मागचा वर्षावास नंदनवन कॉलनीमध्ये होता. महामंगल सुत्त आम्ही शिकवण्याचा प्रयत्न केला आमच्या अल्पबुद्धीतून. आपणास कधी जर वेळ मिळाला, मुद्दा म्हणून म्हणतोय मी, आपणास कधी वेळ मिळाला तर निश्चितच आपल्या चॅनलला, तुमच्या घरातील TV असेल त्याला मोबाईल कनेक्ट करावा किंवा मोबाईल ब्लूटूथला कनेक्ट करावा आणि घरच्या सगळ्या लोकांना बुद्धाची वाणी काय सांगते, तिचा इम्पॅक्ट काय असतो, तिचा इफेक्ट काय होऊ शकतो. जर अंगुलीमालामध्ये बदल होऊ शकतो तर आपल्यातही बदल होऊ शकतो काय. फक्त तुम्ही महामंगल सुत्ताचे 39 एपिसोड ऐकून पहा, नक्कीच तुमच्यामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो आहे, मुद्दा म्हणून सांगतो आहे. आता मघाशी मी प्रारंभी जी गाथा बोललो त्यामध्ये भगवान काय म्हणाले आपले. भगवान म्हणतात यो धम्मं पश्यति सो मं पश्यति. जे धम्माला पाहतात ते मला पाहू शकतात आणि जे मला पाहतात ते धम्माला पाहू शकतात. आपले भगवान बघा सुपर सायंटिस्ट होते. आपणास माहीत असेल नसेल, मुद्दा म्हणून बोलतो आहे, तुमचं सायन्स सेंटर आहे. जगातील बहुसंख्य शास्त्रज्ञ आपल्या भगवंतांना सुपर सायंटिस्ट म्हणून त्यांच्याकडे पाहतात. कारण भगवान बुद्धांनी मानवी मनावर आणि तेही अगोदर स्वतःच्या मनावर रिसर्च केला की मनुष्य सर्व काही असताना देखील दुःखी का होतो. वाटत नाही का तुम्हाला दुःखी होतो की नाही दुःखी? होतोच दुःखी. धन दौलत पायावर लोळण घेत असताना देखील लोकांच्या डोळ्यांमध्ये अश्रू असतात. बीपीच्या गोळ्या सुरू असतात, हायपर टेन्शन असते, रडणं असते, तोंड छोटं करणं असते, एकदम कोणालाच न बोलणं असते, उबगून जाणे असते, वैतागून जाणे असते, नैराश्यपूर्ण जीवन असते, आत्महत्या करण्याची मानसिकता तयार होते, निघून जाण्याची मानसिकता तयार होते, कुणाला तरी मारण्याची मानसिकता तयार होते, कुणाला तरी अपमानित करण्याची मानसिकता होते, शिवीगाळ देण्याची मानसिकता होते, लोकांना त्रास देण्याची, खून करण्याची मानसिकता होते. टेन्शन कमी व्हावं हे निमित्त ठेवून व्यसनाधीन होण्याची मानसिकता तयार होते. हे सगळं काही जे होते ते केवळ आणि केवळ मनामध्ये चाललेल्या हालचालींमुळे होते. भगवान बुद्धांनी त्या मनावर रिसर्च केला की मनुष्य दुःखी का होतो. जर धनामध्ये सुख आहे, जर संततीमध्ये सुख आहे, जर घरामध्ये सुख आहे, जर ज्ञानामध्ये सुख आहे, तर हे सगळं काही ज्यांच्याकडे आहे तेही तर दुःखीच आहे. जेव्हा आपले भगवान बुद्धत्व प्राप्तीनंतर सारनाथला गेले, ऋषीपतन मृगदाय वनामध्ये वास्तव्य करीत होते. पंचवर्गीय श्रावकांना प्रथम उपदेश दिला धम्मचक्कपवतन सुत्ताचा. त्या उपदेशाच्या अंती ते 5ही श्रावक भगवंताचे भिक्खू बनले. यही भिक्खवे म्हणून त्यांची दीक्षा झाली. जगातले पहिले अरहंत होण्याचा भगवंतानंतर त्यांना बहुमान प्राप्त झाला. त्या 5ही श्रावकांना ते अरहंत झाल्यानंतर एकूण जगात पहिल्यांदा 6 अरहंत झाले भगवंताला धरून. आणि 7वा अरहंत होण्याचा मान यश कुमाराला प्राप्त झालेला आहे. तुम्ही सर्वजण सुज्ञ आहात. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या
दी बुद्धा अँड हिज धम्म ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी येशाच्या दीक्षेचं वर्णन केलेलं आहे. येश कुलपुत्र होता, तो श्रीमंत घरातला मुलगा होता, त्याच्याकडे काय नव्हतं म्हणाल. बाबासाहेबांनी वर्णन केलं आहे, अनेक स्त्रिया त्याच्याकडे होत्या, संपत्ती होती, नोकर चाकर होते, आई वडील होते, बंगलो होता त्याच्याकडेही. सगळं काही असताना तो पहाटे पहाटे उठला आणि त्या वातावरणाला त्याने पाहिलं की जे रात्रभर त्याच्या घरामध्ये चाललं होतं, ज्याला आता चैनीचं जीवन म्हणतात, ऐशोआरामाचं जीवन म्हणतात, नाच गाणे तमाशा दारू, जे लोक याला एन्जॉय समजतात, हे सगळं काही रात्रभर तिथे चाललेलं होतं त्याच्या त्या घरामध्ये. मोठं घर असेल त्याचं. आणि सकाळी त्याला जाग येते आणि तो पाहतो निर्वस्त्र झालेल्या स्त्रिया, कुणाच्या कपड्याचं कुणाला भान नाही आहे, कुणी कसं तरी पडलेलं आहे आणि काय सगळं अस्ताव्यस्त आहे. त्याच्या मनामध्ये वैराग्याचा भाव उत्पन्न झाला आणि तो घरातून बाहेर पडला. त्याला वाटलं की हे सगळं काही नको आहे आणि निघाला तो. आणि चालता चालता तो त्या ऋषीपतन मृगदायवनाच्या तिथे पोहोचतो आणि नेमकं त्याचं पुण्य असते आणि भगवंताची भेट होते. हे यासाठी म्हणून मी सांगतो आहे की या जगामध्ये सगळं काही असताना देखील काही काही लोक असे आहेत की ते प्रचंड दुःखी आहेत, त्रस्त आहेत, ग्रस्त आहेत, रोगांनी, मानसिक रोगांनी ग्रस्त आहेत, शारीरिक रोगांनी ग्रस्त आहेत. भगवंताने हे सगळं काही पाहिलं. आपल्याला माहिती असेल, सिद्धार्थ गौतम जेव्हा राजकुमार होते तेव्हा असं लिहिलं आहे, बाबासाहेबांनी खरं तर तो प्रश्नही उपस्थित केला, पण बाबासाहेब म्हणाले की एक म्हातारा व्यक्ती त्यांनी पाहिला. सिद्धार्थ बोधिसत्वाने, बरोबर, एक आजारी व्यक्ती पाहिला, एक संन्यासी व्यक्ती पाहिला, एक मृत व्यक्ती पाहिला. आणि त्यांनी आपल्या सारथ्याला विचारलं की हे का म्हणून असे अवस्थेला पोहोचले. आणि त्यावर त्या सारथ्याने सांगितलं, सारांश रूपाने सांगतो मी आपणास, की आपणही म्हातारे होऊ शकता, मी पण म्हातारा होऊ शकतो काय, मी पण आजारी पडू शकतो काय, मी पण म्हातारा होऊ शकतो काय, मी पण मृत्युमुखी पडू शकतो काय. त्यावर हो हो असेच उत्तर होते. आणि नंतर मग रोहिणी नदीच्या पाण्यावरून शाक्य आणि कोलीय लोकांमध्ये युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण होते, निमित्त ठरते रोहिणी नदी. आणि सिद्धार्थ गौतम गृहत्याग करतात, त्यांचं महाभिनिष्क्रमण होते. तिन्ही ऋतूंमध्ये त्यांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी त्यांनी जे त्यांच्या वडिलांनी जे महाल बनवले होते त्याचा ते त्याग करतात. नुकताच राहुलाचा जन्म झालेला असतो, त्याचाही त्याग करतात. सर्वांग सुंदर, अत्यंत गुणवान, सर्वोत्तम अशी पत्नी असलेली यशोधरा माता, तिचाही त्याग करतात. आईचा त्याग करतात, वडिलांचा, धन दौलत नोकर चाकर ह्या सगळ्या गोष्टींचा त्याग करतात. उरुवेलीच्या जंगलामध्ये जातात, 6 वर्षांची खडतर तपश्चर्या करतात, विचार चिंतन मनन ध्यान करतात, व्रत वैकल्य. आज आपल्या आजूबाजूला जे काही व्रत वैकल्य दिसतात ना अध्यात्मामध्ये, त्या सगळ्यांचा ते उपभोग घेऊन पाहतात की यातून काही दुःखमुक्ती प्राप्त होईल काय, परंतु कशातूनही दुःखमुक्ती प्राप्त होत नाही. त्यानंतर शरीर क्रूस झालेलं असते, शरीरामध्ये त्राण उरलेला नसतो. सुजाताकडून खीर ग्रहण करतात आणि गया येथील उरुवेलेच्या जंगलामध्ये असलेल्या त्या बोधी वृक्षाखाली वैशाख पौर्णिमेला पद्मासनामध्ये बसतात पूर्वाभिमुख होऊन. आणि ध्यानाच्या द्वारे ते रिसर्च करतात की हे मन तेच आहे जे मन आपल्याला सगळ्या गोष्टी करायला भाग पडते. या पंच इंद्रियांचं कंट्रोल करणारं कोण आहे? मन आहे. हे डोळे उघडायचे की बंद ठेवायचे, कानाने काय ऐकायचं आहे काय नाही ऐकायचं आहे, कुठे जायचं आहे कुठे नाही जायचं आहे, काय खायचं आहे काय नाही खायचं आहे, कोणता गंध घ्यायचा की नाही घ्यायचा, चांगल्या मार्गाला लागायचा आहे की वाईट मार्गाने चालायचा आहे, ह्या सगळ्याचा करता करविता सुख करता आणि दुःख हरता जर कोण असेल तर भगवान बुद्ध म्हणाले आपलं स्वतःचंच मन आहे. म्हणून आत्ताही अत्तनो नाथो कोही नाथो परोसिया, हे भगवंताला समजलं की आपणच आपले मालक आहोत, इथे दुसरा कोणी आपला मालक नाही आहे. सुख हवं असेल तर आपल्याला आपल्या मनावर
कंट्रोल करावा लागेल, ठेवावा लागेल. मनावर जर कंट्रोल केला तर वाणीवरती कंट्रोल मिळवता येईल, आपल्या शरीरावरती कंट्रोल मिळवता येईल. ह्या सगळ्या गोष्टी त्यांना समजल्या आणि म्हणून त्यांनी या मानवी मनावर रिसर्च केला, दुःखाचं कारण शोधलं. जर दुःख आहे तर दुःखाचं कारण आहे, दुःखाचं कारण काय असावं हे जेव्हा त्यांनी शोधलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की तृष्णा हे दुःखाचं कारण आहे. तृष्णा मीन्स आपल्या भाषेत व्यवहाराच्या तहान, पाहिजेची भावना मनामध्ये जेव्हा उत्पन्न होते त्याला ही तृष्णाच म्हणतात. बरोबर आहे. पाहिजेची भावना म्हणजे इथे तुम्ही आलात, व्यावहारिकदृष्ट्या तुम्हाला सांगायचं आहे, आता तुम्ही साहेब आहात नाही का, तुम्ही मॅडम आहात, उच्चभ्रू आहात, घरातले श्रीमंत आहात, शिकले सवरलेले आहात. आता तुमच्या प्रत्येकाच्या घरात भारी भारीचे सोफे असतील, चेअर्स असतील, खुर्च्या असतील, बरोबर का नाही. पण एखाद्या ठिकाणी मॉबमध्ये, पब्लिकमध्ये आपण गेलात, आता सगळेच जण आपल्याला ओळखणारे नसतात, बरोबर का नाही. ओळखते का जग आपल्याला? ओळखते का? प्रामाणिकपणे सांगा बरं, ओळखते का जग आपल्याला? वाटते आपल्याला जगाने ओळखावं मी असा आहे, पण आपल्याला मोजके लोक सोडलेत कोणीच ओळखत नाही. खरं पाहिलं तर घरचेच लोक आपल्याला ओळखत नाही, बाहेरच्यांची काय गोष्ट. शेखी मिरवण्याचा विषय वेगळा, बरोबर का नाही. खरं की खोटं? बापा तुम्ही म्हणाल काहीतरी म्हणता. जर मग तुम्ही इथे एंट्री केली आणि तुमच्यासाठीच नेमकी खुर्ची नाही आणि तुम्ही वर्गणी तर दिलेली आहे, काय होईल? आता ठीक आहे, यांना वरती बसवलं म्हणून, यांचा तर खुर्ची जरी नसली तर तुमच्यापेक्षा जास्त सन्मान झाला म्हणून ठीक आहे, पण ह्यांना म्हटलं असतं इथं बसा. आता जे धार्मिक आहेत त्यांना काही वाटलं नसतं, पण समजा यदा कदाचित तुम्ही सगळे धार्मिकच आहात म्हणूनच इथे आलात, तुमचा विषय नाही काही, पण सांगतो की जर खुर्ची भेटली नाही तर काय होते? काय होते? पारा चढते का नाही? कारण आपला आरसा बनवलेला आहे ना आपण, आणि आरसा बनवून इकडं तिकडं इकडं तिकडं मिरवलेला असतो ना आपण, आणि म्हणून मनाच्या विरुद्ध जेव्हा कधी काही होते तेव्हा पारा चढतो. मग समोर कोणही असो त्यांना समजत नाही का खुर्च्या जास्त लावायला, इथून सुरुवात होते मग. आणि त्यांनी जर क्रॉसिंग केली, क्रॉस केलं, आम्ही वर्गणी दिली नाही का म्हणते. मग काय समजता तुम्ही स्वतःले, काय समजू राहिले म्हणते त्या तिकडच्या भाषेमध्ये. बापा होते असं, असं नका समजू की होत नाही आणि इथंच होत नाही ह्याचं काय गॅरंटी आहे? जग सारखंच आहे नाही का? जग सारखंच आहे. आणि त्यामुळे मी यासाठी तुम्हाला सांगतो, हा सगळा खेळ आहे तो आपल्या मनाचा. यामुळं सांगतो, म्हणजे तुम्हाला दोष देण्यासाठी म्हणून बोललो नाही, हे जे काही बोललो आहे ते, पण सहज समजते म्हणून मी लोकांमध्येच काही ज्या गोष्टी असतात त्या बोलत असतो. तर भगवान बुद्ध म्हणाले बघा की आपलं मन मुख्य आहे, म्हणून जे धम्माला पाहतात ते मला पाहतात, असा शब्दप्रयोग केला भगवंताने. महापरिनिर्वाणाच्या वेळेला काही भिक्खूंनी भगवंताला प्रश्न केला, विशेष करून आनंद भंतेंनी आपल्या, भगवान आता आपण चाललात, आपलं महापरिनिर्वाण होत आहे, आपण शरीररूपी तर इथं नाही आहात, आता थांबणार नाही आहात, तर मग आपण गेल्यानंतर आमचा शास्ता कोण? शास्ता मीन्स गुरु. सत्था देव मनुसानं, बोला बरं. सत्था देव मनुसानं, सत्था देव मनुसानं. बघा काय म्हटलं याच्यामध्ये? सत्था मी शास्ता, सत्ता म्हणजे शास्ता, देव मनुष्यान. कुणाकुणाचे शास्ता आहेत म्हणाले भगवंताला? देवता आणि मनुष्य. पण तिकडं आपला अँटिना नका जाऊ देऊ प्रत्येकाचं, कारण आपलं काही जर असं वेगळं झालं, मी नेहमी सांगतो तिकडंच जाते. हे तिकडचं इकडं कसं आलं म्हणते, कॉपी केली काय? अभ्यास नाही ना आपला. सत्ता देव मनुष्यानं जगभरात म्हणतात भगवंताला. मी आता आपल्या चॅनलवरती टाकले ना वैशिष्ट्यपूर्ण 9 गुण भगवंताचे, त्याच्यामध्ये मी विस्ताराने बोललेलो आहे की सत्ता देव मनुष्यानं का म्हणतात भगवंताला.
सुगतो का म्हणतात भगवंताला, अरहं का म्हणतात भगवंताला, विद्या चरण संपन्नो का म्हणतात. एकच शब्द आहे विद्या चरण संपन्नो, त्याचे दोन पार्ट आहेत, विद्या चरण संपन्नो. विद्या आणि चरणांनी संपन्न. तर विद्या वेगळ्या आहेत, चरण वेगळे आहेत. तुम्हाला माहीत करून घ्यायचे असतील तर आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनलवरती जा. वैशिष्ट्यपूर्ण गुण भगवंताचे तुम्हाला लक्षात येईल. विस्तारासाठी बोलत नाही, पण मी यासाठी म्हणून सांगतोय आपणास की त्या भगवंताला विचारण्यात आलं की भगवान आपल्यानंतर, आपण गेल्यानंतर आमचा शास्ता कोण. त्यावर भगवान काय म्हणाले आपले, धम्म तुमचा शास्ता आहे. कोण शास्ता राहील, धम्मच तुमचा शास्ता राहील. आता बघा भगवान आहेत का इथे, शरीररूपी आहेत का भगवान, नाही आहे, पण धम्मरूपी आणि संघरूपी भगवान कायम असतात. कोणत्या रूपाने आपले भगवान कायम असतात, धम्म रूपाने आणि संघ रूपाने भगवान कायम असतात संपूर्ण विश्वामध्ये. आणि म्हणूनच बघा तुम्ही वंदन करताना, याचना म्हणताना तीनदा म्हणत असता बघा, द्वितीयंपी आणि तृतीयंपी. बुद्धं शरणं गच्छामी ही म्हणावं लागते, धम्मं शरणं गच्छामी ही म्हणावं लागते आणि संघं शरणं गच्छामी ही म्हणावं लागते. नत्ती में शरणं अन्यं बुद्धो में ही म्हणावं लागते, धम्ममो ही म्हणावं लागते, संघो में ही म्हणावं लागते. यंकिंची रतनं म्हणता नाही, बुद्ध समंग म्हणावं लागते, धम्म समंग म्हणावं लागते आणि संघ समंग म्हणावं लागते. म्हणावं लागते की नाही, म्हणतो आपण, म्हणतो ना. कारण खरोखरच या जगामध्ये सर्वश्रेष्ठ तीन रत्न आहे. आणि त्या भगवंताला जेव्हा विचारलं तेव्हा भगवान म्हणाले की असं कोणी म्हणता कामा नये की भगवान गेल्यानंतर कोण कोणाचा शास्ता आहे. तर भगवान म्हणाले मी गेल्यानंतर धम्मच तुमचा शास्ता आहे. शास्त्याचा पर्यायी शब्द आहे मार्गदर्शक. काय शब्द आहे, गुरु कशाला म्हणतात माहिती आहे तुम्हाला, गुरु म्हणजे मार्गदर्शक. आता हे जे चाललंय ना तुम्हाला सांगणं, बसलात ना तुम्ही, आता माझ्यापेक्षा विद्वान असाल बापा तुम्ही, तर कोणी माझ्यापेक्षा माझ्या आईच्या वडिलांच्या वयाचे असाल तुम्ही, कोणी माझ्या बहिणींच्या वयाचे पूर्वाश्रमीच्या, सांगतोय तुम्हाला जस्ट आहात की नाही. पण आता बसलात का नाही तुम्ही इथे. ही अर्हताची ध्वजा आहे, ही बुद्धाचं प्रतिकात्मक रूप आहे. भिक्खूला का वंदन करतात लोक, तर बुद्धाचं प्रतिकात्मक रूप आहे. बुद्ध पुत्र होण्याचा बहुमान काशाय वस्त्रधारी व्यक्तीला प्राप्त होत असतो. म्हणून लोक संघं शरणं गच्छामी म्हणत असतात, माहीत तुम्हाला. म्हणून बाबासाहेबही कालच्या तारखेला 7 भिक्खूंना बोलवतात तिथे धम्मदीक्षेसाठी. ज्या लोकांनी संभ्रम पसरवला आहे त्यांच्यासाठी मी रोजच सांगत आहे की काही म्हणाले नाही बाबासाहेब तसं तुम्ही म्हणताय तसं, ते तुमचा भाव आहे तसा. जर बोधिसत्वाच्या मनात तसा विचार असता तर भिक्खू फॉर्मॅलिटीसाठी बोलवले असते का तिथे. विचार तर करून पहा थोडासा. नाव ठेवणं सोपं आहे पण सायंटिफिकली विचार केला पाहिजे सगळ्याच गोष्टींचा. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय की धम्माचं आचरण ज्यांना जमेल तेच लोक बुद्धाला खऱ्या अर्थाने शरण येत आहेत, आलेत असं आपण म्हणू शकतो. पण ज्यांना धम्माचरणाचा गंधही नाही ते लाख वेळा म्हणतील बुद्ध फार चांगले, बुद्ध फार चांगले, निरर्थक आहे. बुद्ध त्यांच्यासाठी चांगले की जे बुद्धाचं तत्त्वज्ञान, बुद्धांचा विचार काया वाचा मनाने आचरणात आणतील, अंगीकारतील, नाही का. आणि म्हणून बाबासाहेबांना बोधिसत्व म्हटलेलं आहे. बोधिसत्व म्हणजे इन फ्युचर बुद्ध होणारं व्यक्तिमत्व असते ते बोधिसत्व, माहिती तुम्हाला. हे यासाठी म्हणून सगळं काही सांगतोय. बघा धम्म म्हणजे काय, मी तुम्हाला एका छोट्याशा विषयावरती बोलणार आहे, त्याला व्यावहारिक रूप देऊन मी बोलणार आहे. भगवंताने गहन सांगितलं आहे. भगवान म्हणाले धम्म म्हणजे काय. आता बाबासाहेबांनी तर बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथात लिहिलं वेगवेगळ्या प्रकारे की धम्म म्हणजे काय. तर एका ठिकाणी तर लिहिलं की मैत्री म्हणजे संपूर्ण धम्म आहे. लिहिलं की नाही, काय लिहिलं, मैत्री म्हणजे संपूर्ण धम्म. आता त्याच्यात सगळंच काही आलं बघा. तर मैत्रीचे 11 सुपरिणाम आहे सांगितलेले आपल्याला भगवंताने. तर मैत्री म्हणजे संपूर्ण धम्म, करुणा म्हणजे संपूर्ण धम्म आहे, दया म्हणजे संपूर्ण धम्म आहे, मनाचा कंट्रोल संपूर्ण धम्म आहे, शरीराचा कंट्रोल संपूर्ण धम्म आहे, वाणीचा कंट्रोल संपूर्ण धम्म आहे. धम्म कशाला म्हणतात तर काया वाचा मनावर संयम मिळवणे. आणि भगवंताने त्याचं दुसरं रूप सांगताना सांगितलंय अनित्य, अनात्म आणि दुःख या सिद्धांतांना अनुभवातून ज्यांनी जाणलं ते लोक धम्माला शरण आलेले आहेत असे मी समजतो. म्हणून या छोट्याशा गाथेत भगवान म्हणाले की जो धम्माला पाहतो
तो मला पाहतो आणि जो मला पाहतो तोच धम्माला पाहू शकतो. म्हणून बुद्धं शरणं गच्छामी आहे, म्हणून धम्मं शरणं गच्छामी आहे. माहिती आहे तुम्हाला. आणि त्यासाठी भगवान बुद्ध काय म्हणाले की हे सत्य समजून घेऊन जिवंत आहे तोपर्यंत या जीवनाला दुःखमुक्त करण्यासाठीचा प्रयास करणे म्हणजे धम्माचं आचरण करणे आहे. कशासाठी? म्हणून काया वाचा मनावरती संयम ठेवायचा. आपल्याला कशासाठी ठेवायला सांगितलं काया वाचा मनावरती संयम? निर्वाणाकडे वाटचाल करण्यासाठी. आपल्या मुंबईतल्याच मुंबईजवळच्या नाला सोपाऱ्यावरती एक वेळ आपले बाबासाहेब गेले होते आणि तिथे भाषण करताना तुम्ही जर बाबासाहेबांचं रायटिंग अँड स्पीचेस वाचलं असेल कोणी तर तुम्हाला ते आढळेल बघा. बाबासाहेब त्या ठिकाणी म्हणाले, त्या स्तूपाला वंदन केल्यानंतर, भगवंताची शिकवण मनुष्यासाठी आहे, सर्वांच्यासाठी आहे, पण काय हेतू आहे भगवंताच्या शिकवणुकीचा? तर बाबासाहेब म्हणाले इथे प्रत्येक मनुष्याला जीवनामध्ये निर्वाण पदाचा साक्षात्कार करून घेता आला पाहिजे. माहिती आहे का तुम्हाला? बाबासाहेबांचा अभ्यास करत असाल तुम्ही. काय म्हणाले बाबासाहेब? मनुष्याला जीवनामध्ये निर्वाण पदाला पोहोचता आलं पाहिजे. का? तर निब्बानं परमं सुखं वदन्ति बुद्धा असं म्हटलेलं आहे. भगवान काय म्हणतात? सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ सुख कोणतं आहे या जीवनामध्ये? निर्वाणाचं सुख सर्वोत्तम आहे. का? तर तिथे ना सुख आहे ना दुःख आहे, ना यश आहे ना अपयश आहे, ना लाभ आहे ना हानी आहे, ना निंदा आहे ना प्रशंसा आहे. तिथे मनाची न्यूट्रल अवस्था आहे. ज्यांना निर्वाण पाद प्राप्त झालं नाही ते लोक धक्क्याला बुक्की करतात. मी आता जे तुम्हाला खुर्चीचं उदाहरण सांगितलं का नाही, ते तसंच आहे. थोड्या वेळासाठी असतो आपण चांगले, लगेच आपण वाईट बनतो. थोड्या वेळासाठी प्रेमळ असतो, लगेच रागीट बनतो. खरं की खोटं? आपलेच लोक एकदा त्यांच्याबद्दल म्हणते तुमच्यासारखं कोणीच नाही म्हणते, तुझ्यासारखं कोणीच नाही म्हणते, आणि लगेच थोड्या वेळाने किंवा 1-2 दिवसानं म्हणते असं करतात का म्हणते काम म्हणते का नाही मनुष्य? हे माणसाचा स्वभाव, हा माणसाचा स्वभाव आहे. भगवंताने म्हणून ह्याच्यावरती कंट्रोल मिळवण्यासाठी निर्वाणाचा मार्ग सांगितला. आणि निर्वाणाचा मार्ग कोणता? तर भगवान म्हणाले त्याच्या पहिल्या पायऱ्या आहेत, प्रथम पायऱ्या आहेत की आपल्या वाणीवर कंट्रोल मिळवणे, मनावर कंट्रोल मिळवणे आणि शरीरावरती कंट्रोल मिळवणे. हे भगवंताने सांगण्यासाठी म्हणून धम्माचं आचरण सांगितलं. म्हणून तुम्ही वंदनेमध्ये जे वारंवार म्हणता ना, सब पापस करणं म्हणतात, कुशल उपसंपदा, सब पापस अकरणं, कोणतेही पापकर्म करू नये. कुशलस उपसंपदा, कुशल कर्म संपादित करा. आणि त्यासाठी ह्या दोन्ही गोष्टी करण्यासाठी काय करावं लागते माहिती आहे का तुम्हाला? अगोदर भगवान काय म्हणाले? सब पापस अकरणं, कोणतेही पापकर्म करू नका. नंतर काय सांगितलं? हे करू नका. मी नेहमी सांगतो भगवंताचा धम्म 22 प्रतिज्ञांचा अभ्यास करणारे आणि प्रचार प्रसार करणारे आणि त्याच्याबद्दल प्रबोधन करणारे जे कोणी माझे बांधव असतील, बऱ्याच लोकांना भेटतो मी, चर्चा करत असतो, आपण धम्मचर्चा करत असतो, भिक्षूंनाही बोलतो आपण आणि उपासकांनाही बोलतो. 22 प्रतिज्ञांचा प्रचार प्रसार करतात का नाही काही लोक? आपल्या लोकांची गोष्ट करतो. तर बऱ्याच लोकांना वाटते सुरुवातीच्या प्रतिज्ञा सांगणे पाळायला म्हणजेच 22 प्रतिज्ञा सांगणे आणि पाळणे आहे. मी म्हणतो नाही तसं. भगवंताच्या धम्माला अनुसरूनच बाबासाहेबांनी सुरुवातीला काय काय नाही केलं पाहिजे हे सांगितलंय आणि नंतर काय काय करायला पाहिजे ते सांगितलंय. तुम्ही घरी जाऊन 22 प्रतिज्ञा वाचा, ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल. अभ्यासांती की सुरुवातीला काय काय नाही करायला पाहिजे, सोडायचंय ते सांगितलंय आणि नंतर काय काय धरायचंय म्हणजे काय काय पाळायचंय ते सांगितलंय. आपल्या लोकांचा भर सुरुवातीच्याच फक्त प्रतिज्ञावर आणि झालं मी काय तर 22 प्रतिज्ञा पाळतो आणि पुढचं काय मग मी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या 10 पारमिता पाळेल, कुठे गेल्या? मी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करेल, कुठे गेला अष्टांग मार्ग? कोणता आहे अष्टांग मार्ग? नाही का?
मी हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी खोटं बोलणार नाही, मी दारू पिणार नाही, सर्व प्राणी मात्र समान आहेत असे मानतो, सर्व प्राणी मात्रांचं लालन पालन करेल, सांगितलं की नाही. आणि नंतर मग इतप्पर बुद्ध धम्माच्या शिकवणुकीप्रमाणे वागेल अशी प्रतिज्ञा करतो म्हणा. इतप्पर म्हणजे हे जे वरती मी बोलून दाखवलंय किंवा म्हणालो आहे त्याप्रमाणे वागेल अशी प्रतिज्ञा करतो. आज माझा पुनर्जन्म होत आहे असे मी मानतो म्हणाले. पुनर्जन्म तिथे बोलताना असं म्हणाले बाबासाहेब की आतापर्यंत मी जो काही होतो यापुढे तो नसेल. बरोबर आहे. आणि त्यामुळे बघा धम्माचा हा जो अर्थ आहे तो आपल्याला कळाला पाहिजे आणि धम्माचा अर्थ जाणून घेऊन आपण धम्माचं आचरण केलं पाहिजे. जीवन अनमोल आहे तुम्हाला सांगतो. भगवान म्हणाले अनित्य सिद्धांताला जिवंत असताना जाणून घ्या. काय अनित्य आहे? सर्व काही अनित्य आहे. इथे नित्य, शाश्वत, ध्रुव असे काही नाही. माझ्याही बाबतीत, तुमच्याही बाबतीत आणि सगळ्या वस्तुमात्रांच्या बाबतीमध्ये काहीच नाही आहे. फक्त आपल्याला ते समजत नाही. समजत नाही काय? मी तर म्हणतो समजतं, कळतं, पण वळत नाही. समजत नाही. आजूबाजूला कितीतरी अशा घटना घडतात की ज्या घटनांपासून आपण काहीतरी शिकायला पाहिजे. अबाउट लाईफ, आपल्या जीवनाबद्दल. पण शिकतात काय लोक? नाही. अंतिम संस्काराला जातात, बारीक चेहरा करतात, तिथे शोकसभा घेत असतील ते येतात माईकवर, बाबा फार चांगले होते, आमचे संबंध सांगावं तर काय सांगावं, फार चांगले संबंध होते. मेल्यावर तर लय लोक चांगलं म्हणतात. काही शोकसभा आम्ही अटेंड केल्या. पण मी आता लोकांना ओळखतो ना, काही जिवंतपणे कधीच ओळखलेलं नसते त्यांना. कधी ॲपल घेऊन गेलेले नसतात जेव्हा तब्येत चांगली असते तेव्हा. कधी जाऊन वेळ दिलेला असतो, जवळ बसलेले नसतात. आणि मेल्यावर म्हणते काय चांगले होते, काय सांगू तुम्हाला. किती लोक लबाड आहेत बघा. नाहीत का? असतात की नाही? अहो असतातच. तुम्हाला सांगतो, तुम्ही हो म्हणा का नाही म्हणा. इथं मेल्यावरच कौतुक करतात लोक. जिवंतपणात वाकड्या नजरेने, अरे ते बरोबर नाही, त्याच्या काय घरी जायचं. आणि मेल्यावर जाते, ज्याच्या घरी जात नव्हतं त्याच्याबद्दलच बोलते, खूपच चांगले होते म्हणते. आणि जिवंतपणा जय भीमही केला नाही कधी. घरी कधी बोलवलं नाही चहासाठी, कधी कामावरही पडले नाही. आणि मेल्यावर म्हणते लई चांगले होते म्हणते, खूप चांगले होते म्हणते. साहेब, मॅडम, कोण जे कोण असेल ते, मी हे यासाठी म्हणून सांगतो आहे की भगवान म्हणाले की 3 सिद्धांत सांगितले आपल्या भगवंताने ह्या संपूर्ण सृष्टीबद्दल. अनित्य, अनात्म आणि दुःख या 3ही सिद्धांताला समजून घ्या म्हणाले भगवान. आणि हे समजून घेण्यासाठीच भगवंताने सांगितलं धम्माचं आचरण करा. शील सदाचाराचं पालन कशासाठी करायला सांगितलं आहे? की अनित्य बोध समजून घ्या. इथे मी आणि माझं म्हणण्यासारखं काही नाही आहे हे समजून घ्या. हकीकतमध्ये आहे का? आता सोफ्यावर बसले तुम्ही, खुर्चीवर बसले, कार्यक्रम संपला की उठले, दुसरा कार्यक्रम झाला, कपडा टाकला, तिसरे लोक बसले. अनित्य आहे सगळं काही. हा सोफा काही दिवस टिकते, नंतर खराब होते, ह्याची जागा दुसरी. हे चेंज होते, 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 सारं चेंज होते. सगळं काही चेंज होते, बदलते, खराब होते, नष्ट होते, क्षणभंगूर आहे. भगवान बुद्ध म्हणून म्हणाले अनित्य, अनात्म आणि दुःख. मी आणि माझं म्हणण्यासारखं हकीकतमध्ये काहीच नाही आहे. आणि जीवनामध्ये पदोपदी दुःख आहे. मी नेहमी सांगतो, वरवर करणी लोक जसे दिसतात तसे आतून नसतात. विचारा स्वतःला, असतात काय ते. तुम्ही भलेही ॲटिट्यूडमध्ये असाल तर म्हणाल उभं राहून, नाही नाही असं कसं म्हणता. ते म्हणणंही सोपं आहे, म्हणायला काय जाते. पण हकीकत कशी आहे? पदोपदी दुःख आहे. जन्मापासून मृत्यूनंतरही दुःख भगवंताने सांगितलं. कारण जी कोणती गती प्राप्त होईल ना 31 भूमीपैकी, जर सुगती प्राप्त झाली तर ठीक. आणि भगवान तर म्हणाले इथे 99.99% लोक असे असतात मरणोत्तर दुर्गतीलाच जातात. माहिती आहे का तुम्हाला?
आता हे लय डीप आहे, तुम्ही मुख्यच बसले, अभ्यास कमी पडते. मी नेहमी सांगतो लोकांना, अभ्यास करा बुद्ध धम्माचा. केवळ पंचशील माहीत असलं म्हणजे अभ्यास नव्हे, केवळ 22 प्रतिज्ञा पाठ असल्या म्हणजे अभ्यास नव्हे, केवळ वंदन करता येते, वंदना म्हणता येते म्हणजे अभ्यास नव्हे, तर प्रॅक्टिकली बुद्ध धम्म हा प्रॅक्टिकली आहे. आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगेल आज की भगवंताने हे जे शिकवलं आहे ना, तर तुम्हाला जीवनामध्ये सांगेल मी. भगवान बुद्धांनी हे सत्य समजून सांगताना काय म्हणाले भगवान? 4 गोष्टी शिकवल्या बघा, समजवल्या. शिकवल्या मीन्स समजवल्या, मनुष्याला भानावर येण्यासाठी. का मनुष्य भानावर नसतो ना, असतो काय? तुम्ही मुख्यच बसता बाबा विचारल्यावर. काही वेळेला आपण असतो, पण पूर्ण वेळेला आपण भानावर नसतो. का? तर भगवान बुद्ध म्हणाले आपल्या 5 इंद्रियांवरती आपला संयम नसतो. याचाच अर्थ असा आहे की आपण भानावर नसतो. म्हणजे व्यावहारिकदृष्ट्या घेतलं नाही त्याला. मी विचारतानाच म्हणालो की तुमच्यातलं कोणीतरी म्हणेल असं, ते म्हणाले साहेब, नाही का? पण भगवान बुद्धांनी ह्याच्याबद्दल सांगितलेलं आहे, 4 गोष्टीची सत्यता तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. कोणत्या 4 गोष्टींची? तर भगवंताने सांगितलं बघा की पहिली गोष्ट तर जीवन जगताना आपला कशावरही पूर्ण अधिकार नाही, कायमस्वरूपी. हे सार्वजनिक सत्य आहे अधिकार आपला? तसं पाहिलं तर नाही आहे. तेवढ्यापुरतं आपण म्हणू शकतो घर माझं आहे, मुलं माझं आहे, प्रॉपर्टी माझी, जे काही आपलं आहे. पण हकीकतमध्ये ॲक्च्युअलमध्ये जर आपण पाहिलं तर भगवान बुद्ध म्हणाले आपला कशावरही अधिकार नाही आहे. ह्याचं उदाहरण देण्यासाठी म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की ज्या शरीराला आपण माझं समजतो आणि सांगतानाही सांगतो की शरीर माझं आहे, तर ह्याच्यामध्ये असलेले केस, डोळे, कान, दात, ही त्वचा, हे आपल्या ताब्यात असते काय? पॉलिश लावू केसाला आपण बेजार असतो. म्हातारे झाल्यावर जगात आहे का कोणती अशी पॉलिश की यांनी एकदा लावली परमनंट राहिली म्हणून? आहे का? मग अधिकार आहे का आपलेच केस असून ह्याला किती विंचरू काय म्हणतात, विचारणंच म्हणतात, काय म्हणतात त्याला? आम्हाला नाही बाबा विंचरणे. याला विंचरू आरशात 3-3दा पाहू तुम्ही बेजार असाल. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तरी बिघडत राहते नाही का? तर मला सांगा त्याच्यावर आपला अधिकार आहे का? केसांवरती आहे? नाही आहे अधिकार. का? तर त्याला पांढरं होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. या अर्थाने म्हणाले भगवान की आपलेच जरी केस असले तरी त्याच्यावर आपला पूर्ण अधिकार नाही आहे. पांढरे होण्यापासून त्याला आपण थांबवू शकत नाही. हे कान आपलेच आहेत, जरी कुणाचे छोटे कुणाचे मोठे असतील किंवा कुणाचे सुंदर असतील, कुणाचे कुरूप असतील, दिसण्याचा काही संबंध नाही. पण हकीकत अशी आहे की जरी कान आपलेच आहे, एक वेळ अशी येते की ते ऐकू येत नाही त्याने आपल्याला. श्रवणेंद्रिय कमजोर होते आपलं. मग आपण आपलं म्हणतो. ह्याचा किती लाड करा बरं. धोका देऊ नको बरं मला. देते का नाही धोका? आहे का अधिकार मग त्याच्यावरती आपला? नाही आहे अधिकार. कोणी असेल इथे, हो, कोणीही अधिकार नाही आहे आपला. हे दात आपलेच, घासू परेशान आपण. पेस्ट चेंज करू आयुर्वेदिक वापर, तर कोणतं वापर, तर काय वापरत असेल. एक दिवस येते, वेळ येते, आपलेच दात आपल्याला धोका देतात. ते किती सुंदर असू द्या, देतात का नाही? भगवान या अर्थाने म्हणाले की आपला इथे कशावरही कायमस्वरूपी पूर्णतः अधिकार नाही आहे. ही त्वचा बदलते, केस बदलतात, त्वचा बदलते, सगळं काही बदलते. बालपणातील त्वचा मुलायम असते. हे तेच शरीर आहे की ज्याला आईने जन्माला घातला आहे. पण वेळ बदलली आणि आता हे बदललं सगळं काही. एखाद्या म्हाताऱ्या आईकडे
बाबांकडे पहा की ज्यांच्या चेहऱ्यावर शरीरावर सुरकुत्या पडल्या बघा, अशा मिऱ्या मिऱ्या दिसतात बघा, अशा जणू काही घडी केलेलं आहे वस्त्र आहे, बरेच दिवस झाले त्याला आपल्या उशीमध्ये पिलोमध्ये ठेवलं होतं गोधडीत घालून आणि ते काढलंय आणि जणू काय तशा मिऱ्या पडलेल्या असतात बघा, पडलेल्या असतात संपूर्ण शरीरावरती. भगवान बुद्धाने या अर्थाने म्हणाले भगवान आपले की इथे आपला त्याच्यावर अधिकार नाही आहे. कोणतं काही औषध त्याच्यावर की म्हातारपणापर्यंत सुरकुत्या पडणार नाही. भलेही लोक तात्पुरत्या स्वरूपात काय करतील, करायचं झालं तर पैशाच्या जोरावरती, पण असं कोणतं औषध नाही. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले की इथे सगळं काही जे आहे त्याच्यावरती आपला अधिकार नाही. म्हणजे आपल्या या 3.5 हाताच्या कायेवरही आपला पूर्ण अधिकार नाही आहे. आणि भौतिकदृष्ट्या ज्याला आपण आपलं आपलं म्हणतो, माझं माझं म्हणतो, त्याच्यावरही आपला अधिकार नाही आहे. कारण आपण जेव्हा जातो तेव्हा ज्याला ज्याला चिपकून राहतो आपण, चाव्या इथेच राहतात. कोणत्या पॉकेटमध्ये ठेवा तुम्ही, किती सांभाळू सांभाळू, आपण जातो चाव्या लोक काढून घेतात. हकीकत आहे ही. आपण जातो, घरचेच लोक, त्यांना काही आपलं काढता येत नाही, मग कोणीतरी म्हातारी आई, स्त्री असेल तर म्हातारी आई येते, पुरुष असेल तर म्हातारे बाबा येतात, बोटा आठ्या सापलतात, अंगठी काढून घेतात, सोन्याची चेन असेल, अजून काय काय असेल ते काढून घेतात, पायात काही असेल, कुठं काय काय असेल सोन्याचं चांदीचं काढून घेतात का नाही. कोणी म्हणते काय असं, लयच प्रिय होते हो, त्यांनीच कमवलेलं आहे, जाऊ द्या सो, म्हणू शकते का. ही हकीकत आहे जीवनाची. हे भगवंतानी शिकवलं तुमच्या माहितीसाठी सांगतो. अधिकार नाही आहे आपला. ज्याला मी आणि माझं म्हणत असतो ना, भगवान म्हणाले हकीकतमध्ये नाही आहे. मुलांच्या संदर्भात घ्या, आईवडिलांच्या संदर्भात घ्या, अजून कोणकोणत्या वस्तूंच्या संदर्भात घ्या, भगवान म्हणाले आपण ज्या दिवशी शेवटचा श्वास घेऊ किंवा सोडू, मी तर नेहमी सांगतो की आपल्याला हेही माहीत नाही आहे की श्वास शेवटचा घेतो की सोडतो. सांगा, घेतो की सोडतो, द्या बरं उत्तर. श्वास घेऊन जातो का सोडून जातो, माहीत नाही आपल्याला, कोणालाच माहीत नाही आहे. कारण तो क्षण काय माहीत कोण श्वास घेत. काही लोक म्हणतील का, हां आता येत आहे, हां आता जात आहे, हा थांबला, असं कोण म्हणते कोणी म्हणत नाही. आणि म्हणून भगवंताने त्या अर्थाने समजते ना तुम्हाला. हां समजते बापा, हे लय सोपं आहे, समजायला तर लय सोपं आहे. म्हणून तर मी म्हणालो माझ्यापेक्षा विद्वान असाल तुम्ही, त्याच अर्थाने म्हणालो. आता मी कोणत्या अर्थाने म्हणालो तुम्हाला समजलं असेल ते, नसेल ते कशावर, तुम्ही विद्वान आहात. आणि म्हणून भगवंताने ही पहिली गोष्ट सांगितली. दुसरी गोष्ट सांगितली भगवंताने, शॉर्टमध्ये सांगतो आहे मी. दुसरी गोष्ट सांगितली, भगवान म्हणाले जग हे परिवर्तनशील आहे. जग कसं आहे, परिवर्तनशील आहे. आणि जग हे या जगालाच म्हटलं नाही, वस्तुमात्राला, जग यालाही म्हटलेलं आहे. संसार शब्द माहिती आहे तुम्हाला, संसार यालाच म्हटलं नाही, किंवा नवरा बायकोच्या संसाराला संसार म्हटलं नाही. संसार ह्याला पण म्हटलं आणि संसार ह्याला पण म्हटलेला आहे. आणि संसार हा परिवर्तनशील आहे म्हणाले भगवान. या संसारामध्ये आपल्यासह आजूबाजूला जे जे म्हणून काही दिसते ते सगळं बदलत आहे, क्षणाक्षणाला बदलत आहे. मनाची अवस्थाही क्षणाक्षणाला बदलते. म्हणून मी आता मगाशी तुम्हाला म्हणताना म्हणालो ना, घडीतच रागवते आणि घडीतच जीव लावते. घडीतच म्हणते बस आणि घडीतच म्हणते उठ. आपलं मन आपल्याला क्षणाक्षणात बदलते. तुम्ही इथे बसलेल्यांपैकी ज्यांच्या चित्तामध्ये श्रद्धाभाव असेल, धार्मिक भाव असेल, त्यांना इथे रमत असेल, करमत असेल, इंटरेस्ट वाटत असेल ऐकण्यामध्ये. पण मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की ज्यांच्यामध्ये बिलकुल बुद्ध धम्मसंघाबद्दल श्रद्धा नाही, ते धार्मिक नाही. आणि हे इथं कितीही महत्त्वपूर्ण जीवन आवश्यक सांगणे सुरू असेल तरी त्यांचं मन टीव्हीत रमणाऱ्यांपैकी असेल किंवा इतर ठिकाणामध्ये इतर वस्तूंमध्ये रमणाऱ्यांपैकी असेल तर ते म्हणते काय लावलं, म्हणते कळंबेनं कशाला बोलवलं असेल, म्हणते चंदन शिवेनं कशाला, आम्हाला तर वाटलं बाबा काय हसवतात का, अजून काय काय सांगतात का, गाणे म्हणतात का, काय म्हणतात. वाटत नसेल कोणाला, असं वाटत असेल. जेवढे मनुष्य तेवढ्या प्रवृत्ती असतात म्हणाले भगवान. एकाच परिवारातली लोक जरी असतील तरी त्यांचा स्वभाव सारखा नसतो म्हणाले भगवान. असतो काय, एकच प्रवृत्ती असते काय, वेगवेगळी असते. म्हणून मी सुरुवातीला तुम्हाला म्हणालो बुद्ध सुपर सायंटिस्ट होते.
कारण मानवी मनावर त्यांनी रिसर्च केला की ह्या मनाच्या अवस्था त्यांनी शोधून काढल्या आणि ह्या का घडतात, घडी घडीत मन का बदलते, ह्याच्यावरही रिसर्च केला भगवंतांनी आपल्या. म्हणून भगवान म्हणाले जग हे परिवर्तनशील आहे, इथे वेळ बदलत असते. घड्याळ थांबते काय? वेळ थांबते? सूर्य उगवणं थांबते आपल्यासाठी? दुपार होणे, मध्यान्ह थांबते आपल्यासाठी? थांबू शकतो का आपण? सायंकाळ होणे थांबू शकतो का आपण? नाही थांबू शकत. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की जग हे परिवर्तनशील आहे. मालकी असेल, आपण आपली कशावर मालकी म्हणतो ना, मी आता सांगितलं, ती पण बदलते. मालकी ज्याच्यावर असते ना, 7-12 आज आपल्या नावाचा असेल, तुम्ही गावाकडून आले असाल तर आपण गेलो की 7-12वरचं नाव बदलते. घर आपल्या नावाचं असेल, आज आपण गेलो की ते नाव दुसरंच येते, त्याच्यावर येते का नाही? प्रॉपर्टी आज आपली आहे, आपलं नाव आहे, पण उद्या त्याचा मालक दुसरा आहे. मी नेहमी सांगतो, तुमच्या खिशात असलेल्या नोटा असं बिलकुल नका समजू कंपनीतून तुमच्याकडेच पाठवल्यात म्हणून. पाठवलेल्या असतात आपल्याकडे, कॉईन असो की नोटा असो, ह्या कोणाच्या खिशातून आणि कोणाच्या हातातून आणि कोणाच्या दुकानातून आणि कोण त्याला असं करू असं करू मोजलं आहे. हे माहीत आहे का आपल्याला? माहिती आहे? कशावरही मालकी हक्कही परिवर्तनशील आहे म्हणाले भगवान. नोटाही एकाकडून दुसऱ्याकडून तिसऱ्याकडून असं करत करत आपल्यापर्यंत आल्यात आणि ते आपल्यालाही माहीत नाही की कोणाकडून आलेले आहे. म्हणून काही नोटा मळलेल्या असतात बघा, घाण झालेल्या असतात. काही कॉईन पण असे दबलेले चपलेले काही असतात, तुम्ही पाहत असतात. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं परिवर्तन सगळ्या गोष्टींमध्ये आहे, संपत्तीमध्ये सुद्धा परिवर्तन आहे. आणि भगवान बुद्ध म्हणाले या शरीरामध्येही परिवर्तन आहे. आता मी जे म्हणालो तुम्हाला, नख कितीही काढत राहा ते वाढत राहतात, केस कितीही कट करत राहा ते वाढत राहतात. लक्षामध्ये सगळं काही परिवर्तन आहे, सगळं काही बदलत आहे क्षणाक्षणाला. पांढऱ्या पेशी तयार होतात, कमी होतात, वाढतात. लाल पेशी कमी होतात, वाढतात. कधी एकदम कमी होतात, लोक आजारी होतात की नाही? आता कोरोनामध्ये तेच तर होत होतं. कोरोनामध्ये काय होत होतं? तेच तर होतं. मी म्हणणारे लोक घायाळ होते का नाही? मी म्हणणारे घायाळ होते लोक, परेशान होते लोक, घरातच कोंडून घेतलं होतं लोकांनी. ते कोरोना खरा होता की खोटा होता बापा ते तर विचारूच नका. आम्ही तर काय थांबलो नव्हतो विहारात. तुम्ही सोशल मीडिया जर पाहाल आमचा, आम्ही थांबलो नव्हतो. भगवान बुद्धांनी सांगितलं की संकट काळी तुम्ही दुसऱ्यांचे झाले पाहिजे ना. आम्ही लोकांना आवाहन केलं होतं की तुम्ही तर बाहेर पडू शकत नाही, पण तुमच्याकडे चटणी मीठ भाकरी पीठ सगळं काही असू शकते. पण या देशामध्ये आणि जगामध्ये असाही एक वर्ग आहे की ज्यांची एका वेळच्या जेवणाची भटकतात. एका वेळच्या जेवणासाठी तुम्ही भगवंताचे उपासक आहात. आपल्यात करुणा असायला पाहिजे, आपल्यात दया असायला पाहिजे. म्हणून जर तुम्हाला असं वाटत असेल की अरे ज्यांना काहीच नाही आहे किंवा अनेक ठिकाणचा प्रवास करून लोक चाललेत, असं तुम्हाला वाटत असेल तर आम्ही लोकांना आवाहन केलं होतं मोबाईलवरून, व्हॉट्सअपवरून, फेसबुकवरून की तुम्ही आमच्याकडे तुम्हाला जे काही देता येईल ते द्या, आम्ही लोकांना वाटप करू. आम्ही तेव्हा औरंगाबादमध्ये होतो. आम्ही वस्त्यांवरती गेलो तेव्हा हे मुद्दामून सांगतो की माणूस काय नाही करू शकत. हे यासाठीच म्हणून मी तुम्हाला सांगतो की जिवंत असताना ह्या सगळ्या गोष्टींना आपण जाणून आपण लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालो पाहिजे. या जीवनाचा अर्थ आपल्याला मरण्याच्या अगोदर समजला पाहिजे. हे शरीर थकण्याच्या अगोदर जीवनाचा अर्थ आपल्याला कळाला पाहिजे. म्हणून तुम्हाला हे 4 सत्य सांगतोय भगवंताने सांगितलेले. भगवान बुद्ध म्हणाले की पहिली गोष्ट तर की आपला कशावर अधिकार नाही. जीवन हे परिवर्तनशील आहे. जर जीवन परिवर्तनशील आहे तर आपण आपल्याकडे जे म्हणून काही आहे ते ज्यांना गरज आहे त्यांना वाटलं पाहिजे. ही वाणी दिली ना आपल्याला, एक तर चांगलं बोलण्यासाठी वापरली पाहिजे. मार्गभ्रष्ट असलेल्या लोकांना आपण मार्ग सांगितला पाहिजे ना. वाचा बसण्याच्या अगोदर चांगलं बोललो पाहिजे ना. कारण एकदा वाचा बसली आणि बसते ना, का नाही बसत? तुम्ही बघा एखाद्या पेशंटकडे म्हातारं झाल्यावर बोलता येते का? खुणानच बोलते. मग
डोळे अश्रू गाळतात, डोळे बोलतात एकटं, आणि एकटं मग हात जर उचलता येत असतील तर हाताने. अशी अवस्था येते का नाही? येते अशी अवस्था. तर भगवान म्हणाले ती अवस्था आपल्या वाट्याला येण्यापूर्वी चांगले बना, सगळ्यांचे बना, सगळ्यांना प्रेम द्या, आपुलकी द्या, आपल्या समान सगळ्यांना माना. हे भगवंताने या 4 सत्यांच्या माध्यमातून सांगितलंय. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, भगवान बुद्धांनी सांगितली तिसरी गोष्ट की जग अनित्य आहे. जग कसं आहे? अनित्य आहे, नश्वर आहे, क्षणभंगूर आहे. इथे जो कोणी जन्माला येईल तो एक दिवस मरेल. सगळं काही अनित्य आहे, सगळं नष्ट होणार आहे. परमनंट इथे काहीच जशास तसं राहणार नाही आहे. सर्व काही बदलणार आहे, सर्व काही. सूर्यही बदलतो तुमच्या माहितीसाठी, चंद्रही बदलतो तुमच्या माहितीसाठी, हवाही बदलते, अग्नीसुद्धा बदलते आणि पाणीसुद्धा बदलते. तुम्ही विचार करणाऱ्यांपैकी असाल. तुमचं घर पूर्वेकडे तोंड करून, तुमच्या घराचा एंट्रन्स जर ईस्टला आहे, पूर्वेला आहे, तुम्ही अनुभवत असाल. आता मुंबईत काय सूर्योदय आणि सूर्यास्त पाहायला मिळत नाही जास्त, पण तुमचं हे फार चांगला परिसर आहे. गावी तुम्ही बघा, जर पूर्वेकडे तोंड करून घर बांधलं आहे तर काही दिवसांपर्यंत सूर्य बरोबर आपल्या दरवाजातून आतमध्ये येतो, पण पूर्ण 12 महिन्यांपर्यंत सूर्य त्याच अवस्थेत नसतो. सूर्याची जागा बदललेली दिसते आपल्याला, दिसते का नाही? हवा ही हिवाळ्यातली वेगळीच असते, पावसाळ्यातली वेगळीच असते आणि उन्हाळ्यातली वेगळीच असते. अग्नीसुद्धा, पेटवलेला अग्नी वेगळाच असतो, पेटलेला अग्नी वेगळाच असतो, विझण्यापूर्वीचा वेगळाच असतो आणि विझल्यानंतरचा वेगळाच असतो. पाणीही तसंच असतं. पावसाळ्यात ऋतू असतात बघा, ते छोटे छोटे कोणते उत्तरा वगैरे काय असतं, पूर्भा, मिरग वगैरे असतो का नाही, त्यानुसार पाऊस पडतो बघा. सळका, असळका असं काही काही आहे ना, पडतो की नाही? मुंबईचं पाणी वेगळीच चव आहे, मराठवाड्याकडे गेलात पाण्याची चव वेगळीच आहे, विदर्भात गेलात पाण्याची चव वेगळीच आहे. तुम्हाला जर पाण्याचा अभ्यास असेल तर, कारण तुम्ही इकडे सायन्सवाले सेंटर आहे तुमचं. काही ठिकाणचं पाणी क्षारयुक्त आहे, जास्त क्षार आहे, कोणत्या पाण्यात क्षार कमी आहे का पाणी तरी सारखं? पाणी सुद्धा बदलणार आहे. The great happiness. शरणं गच्छामि.